महाराष्ट्र देशामध्ये पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नंतर। आणि आता एक मोठी बातमी येते आहे। प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे दुपारपर्यंत या विषयावर आपल्याला बोलायचंच नाही, हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे, मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न अशी भूमिका घेतलेल्या सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ताताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, अखेर धस यांच्याकडून दिलगिरी येतेय, काय नेमकी भूमिका धस यांनी मांडलेली आहे? अमोल, आपण बघतो की प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात सुरेश धस यांचं विधान आलं होतं आणि त्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात झाली। अनेक सेलिब्रिटी समोर आले आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी सुद्धा आपली मतं या संदर्भामध्ये ठाम मांडली होती। मात्र या संदर्भामध्ये वारंवार सुरेश धस हे सांगायचा प्रयत्न करत होते की मी काही चुकीचं बोललो नाही। आज त्यांनी स्वतः एक व्हिडिओ केलाय ज्यामध्ये सांगितलं की जर माझ्याकडनं चुकून काही गेला असेल तर ते दिलगिरी व्यक्त करतो। आणि आपण बघतोय की मागच्या 2 दिवसापासून जे काही चर्चा होत होती आपल्याकडे त्याला पूर्णविराम मिळालाय आणि त्यांनी सांगितलं की तसा उद्देश माझा नव्हता, म्हणजे प्राजक्ता माळी यांच्या संदर्भातच आणि इतर कोणत्याही महिला संदर्भात त्यांचा अनादर व्हावा असे कोणतंही वक्तव्य मी केलं नाही आणि करणार नाही असं ते म्हणाले। त्यामुळं मागचे काही दिवस जी चर्चा प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात सुरू होते त्या संदर्भात आता सुरेश धस यांच्याकडून पूर्णविराम मिळालाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। अमोल, निश्चितपणे धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल।